जेव्हा जेव्हा देशावर, धर्मावर आणि आईंच्या भक्तावर संकट येतात, तेव्हा आदिशक्ती आदिमाया रक्षणासाठी धावली आहे. रेणुका आई आपल्या भक्तांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, त्यांची संकट दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात रथात बसून येतेय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यातील भक्तांची ती कुलस्वामिनी आहे. भक्तांच्या रक्षणासाठी भंडारा उधळत भक्तांना शक्ती देण्यासाठी देवी रथातून आपल्या दारी येते आणि महाराष्ट्रात हा पहिला मान कोल्हापूरला मिळालाय. ज्या भक्तांनी कुलदैवत कुळाचार सोडला आहे, अशा सर्वांना या रथयात्रेच्या माध्यमातून देवीच्या दर्शनासाठी ही रथयात्रा 24 डिसेंबर रोजी कोडोलीत येत असल्यानं सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन रेणुका माता भक्तांच्या वतीनं करण्यात आलंय. आपल्या सर्वांना माहीतच आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीचं महात्म्य खूप आहे आणि अशा या काळामध्ये आपण आज बघत आलोय की हिंदू धर्म हा बऱ्याच ठिकाणी विभागला गेलेला आहे आणि अशा या हिंदू धर्मामध्ये जे लोक आहेत ते बऱ्याच जातीपातींमध्ये विभागून आपलं कुलाचार आणि जे कुलदेवता हे विसरून गेलेले आहेत आणि अशा लोकांना एकत्र आणण्यासाठी हा एक आमच्याकडून एक प्रयत्न आहे. आपल्याला खरंच अभिमानाची गोष्ट आहे की रेणुका मातेचे जे साडी आणि रेणुका मातेच्या पादुका या 600 वर्षानंतर आपल्याला त्या गर्भगृहातून आपण बाहेर काढून पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण त्या रथाच्या निमित्तानं आपण त्या फिरवणार आहोत आणि आपल्या सर्वांचं हे भाग्य आहे की रेणुका माता आपल्या दारात येत आहे. तर आपण सर्वांनी मिळून तिचं स्वागत करूया. या रथयात्राची सुरुवात 20 डिसेंबर रोजी कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरापासून होणार आहे. पत्रकार बैठकीला ओमकार बुरांडे, उदय पाटील, शुभम बुरांडे, वर्षा हर्षे आदी उपस्थित होते.